चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। गुड मॉर्निंग मित्रो. नमस्कार सगळ्यांना. कसे आहे? खूप वर्षानंतर भेटतोय आपण एका ब्लॉगमध्ये. आपण ब्लॉग परत चालू करतोय आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज आपण जाणार आहोत लग्नाला. प्रॉपर कडकडत्या उन्हातलं जे लग्न असते आपल्या विदर्भातलं, ते लग्न कसं होते, तिथले काय काय गोष्टी होतात ते सगळं दाखवायचा प्रयत्न करतो आज ते. सो स्टे ट्यून. भेटूया. सोन्याच्या बांगड्या खा, आटल्या खा. तर चला गाईज, आय एम रेडी, माय आई इज रेडी आणि आता आम्ही निघू. लग्न आहे अंजनगाव सुरजीला. अंजनगाव सुरजी म्हणजे अमरावती जिल्हा. इथून अकोटवरून अंजनगाव सुरजी. अकोला अकोटचा रस्ता तर म्हणजे समजा ओळखीचे. आबाजी बॉडी दाखवू राहिली. तर अकोलाचा रस्ता म्हणजे समजा आपल्या पट्ट्यातले लोक आहेत त्यांना माहीतच आहे किती सुंदर आहे ते. म्हणून आपण त्या रस्त्याने न जाता दर्यापूर मार्गे जाऊ. दर्यापूर मार्गे डायरेक्ट अंजनगाव. येस. सो चलो. स्पीड वाढवायचा नाही, उन्हाळ्याचे टायर फुटतात. आपल्या टायरमध्ये नायट्रोजनची हवा भरलेली आहे. नायट्रोजनच्या हवेचं काही नसते. त्या टायरवर पीक जिथं लिहिलेलं असते तिथं 150च्या वेगात गेली ते गाडी की फुटला. 150च्या वेगात चालू नाही. एवढे रोड लायकीचे आहेत काही आपल्या 150ची. 120 130 असं गेलं तरी 120 पर्यंत ठीक आहे. 150 जशी आपली गाडी का BMW ची गाडीच आहे. रोडही जसे चांगले आहेत. काही फरक पडत नाही. 5 आणि 10 मिनिटांनी अति घाई संकटात नाही. त्यामुळे गाडीचा वेग हा नियंत्रितच असावा. माझ्या संगी पडली तर मी जशी पडली. ये बड़ी अच्छी बात कही आप. झोपू नाही, गाडी चालवा लागते. इतकं रात्रीचं सगळं याच्या शारीरिक घड्याळाच्या असा फोन नाही लागत रे. तुझा फोन एअरप्लेन मोडवर टाकून परत ऑन कर, मग लाव. अरे अरे अरे, फोन असा करून कोण? मी की तो? तो हा, तेच म्हटलं. एकदम इकडून आणले पण बाया. पहिल्यांदा आज तू समोरच्याला काहीतरी म्हटलं नाही तर प्रत्येक वेळेस मलाच म्हणतं. एअरप्लेन मोडवर टाकला होता का? आता विचारलो कुठे असते. नाही माहित आहे मला. एअरप्लेन मोडवर टाकला की कोणच नाही येत कोणाचा. हुशार झाली. आता काय करू? बंद करू घे. हा, चालू करून परत बंद कर. नाही रे, ते परीक्षा होती की नाही आमची ऑनलाईन, हा, त्यावेळेस सांगितलं होतं ना की एरोप्लेन मोडवर टाका म्हणजे तुम्हाला फोन येणार नाही. तुम्ही जर त्या परीक्षेतून कोणाचा फोन उचलला बॅक गेले तुमचे तेवढेच प्रश्न तुम्ही नापास होसाल. म्हणून ऑनलाईन होती का परीक्षा? ऑनलाईन परीक्षा होती 100 मार्काची. वायफाय कनेक्ट केला असेल? नाही, माझे नेटवर्क झालं. एअरप्लेन मोड टाकल्यावर नेट कसं चालेल बरं? वायफाय काय याच्यातून वायफाय घेतला. आईला अरे मी सांगितलं. त्याला मी म्हटलं मारत नाही तर नाही मार म्हणे. मी म्हटलं लहानपणीचा आठव म्हटलं तू कशी मारत होती. आणि खरंच आणि इतक्या जोराला मारली ताई. माझ्या तोंडातून ते अरे बाप इतक्या जोरात निघालं ते नॅचरल एकदम की मारली तेवढी जोरात तिला पटकन दिली एकदम ठेवून. जसं लग्नात पोचलो तेव्हा समजलं की लग्नाला अजून भरपूर टाईम होता. सगळेजण गरमीमुळे थोडे परेशान झाले होते.
त्यातल्या त्यात आपले नवरदेव बाळांचं पाय धुणं चालू होतं आणि हे फोटोग्राफर जे नवरदेव नवरीला त्या दिवशीपासूनच तंग करणं चालू करतात आणि हे तंग झालेले आजोबा यांनी काहीतरी म्हटलं, ते काय म्हटलं ते बघू आपण. कैसा लगा मेरा मजाक? आणि लग्नात ना सगळ्यात मेन पार्ट म्हणजे ही एंट्री नवरदेव नवरीची. अतिशय छान अशी हे फटाके, झिलमिलणारे फटाके साईडला फुटत असताना ही एंट्री. आणि हे दोघं जण आपल्याच मस्तीत, अरे बापरे नाचून राहिले, त्या फटाके द्यायचे, नाचायचा आनंद पा खतरनाक नाचून राहिले होते. राहिले नवरदेव नवरी साईडला. झालं बाबू, चल होय आता. कॅमेरामॅन काका स्टेजवरची गर्दी खाली करत असताना इकडे जा, तिकडे जा, इकडे थांबा, तिकडे थांबा, सुचू नाहीत देत. पहिल्यांदा आमच्या लग्नात इकडे असं झालं असेल की कॅमेरामॅननी एवढा ते मोठं स्टँड आणि फोन असं आणत नाहीत. मी स्टेजवर चढलो डायरेक्ट आणि ते व्लॉगिंगचं जे स्टँड होतं आपलं मोबाईलचं स्टँड, ते एकदम लंब करून तिथून व्हिडिओ काढत होतो. सगळेजण असे पाहत होते माझ्याकडे की मी इकडचा तिकडचा नसून मी काय याच्या फोटोग्राफरवाल्याच्या सोबतच आलो काय. मस्त व्हिडिओ निघाले, पण वरच्या व्ह्यूने सगळी पब्लिक वगैरे सगळे निघाले, सगळे माझ्याकडेच लक्ष देत होते. आणि अशा प्रकारे इथे लग्न लागलेलं आहे. फटाके फुटले, अक्षता फेकून झाल्या, अतिशय छान प्रकारे लग्न झालेलं आहे आमच्या मामाचं. वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आतापासून शांत राहणं चालू मामांचं. आणि इकडे या दादानं भिवणंच चालू केलं बा, जसं लग्न लागलं तसं. मीरा एकदम भीतीदायक आवाजातच चालू केलं, मग मेरे ढोलणं लावलं होतं. आणि लगेच लग्न लागल्यानंतर नमस्कार करायची प्रोसेस चालू झाली. सगळ्यांना नमस्कार करावा लागतो इथे आमच्या लग्नात, जे जे मोठे मोठे सिनियर सिटीजन्स आहेत ते. या काकानं पुरी हवा आणून घेतली. आम्ही इथं अर्ध्या तासापासून बसलो, आपण तरी गरमीच होऊन राहिली. लोक इतके खतरनाक आहेत. आता एक दोन कूलर आहेत की मी पुरं त्याच्या तोंडासमोर जाऊन बसून जातात. जाय तू सहायच्या मागचा हवाई येऊ नको देऊन तू तसाच राह. इतके खतरनाक लोक. कुठे जायचं काम नाही ना, फुटतात काम होऊन जाते ना विषय. दलाली फिरतात इकडे. हो का प्लॉटचे न्यायचे हे. हा हे पाहिले. अच्छा, हे लग्नाची आहे काय? या पोराचं काय चालू आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? मध्यस्थीवाले आहे की मग ओळख काढतात. हा इकडची आहे काय? हा इकडची आहे का? तिकडची आहे का? हा कोण आहे? हा पोरगा आहे मग आपल्याजवळ. पोरगा आहे मग आपल्याला. पुण्याले असते, पुण्याले असते. एवढा होता तेवढा, तेव्हापासून काय त्याला काहीच माहित नसतं पुण्यात काय. काहीच नाही बघ. त्याच्या घरचे सोपीचा दानामध्ये खातो म्हणते. कायचं व्यसन, कायचं काय पोटतं तिकडे मारे बिरण पण हे आणते. लग्नात लहान लहान पोट्टे बम मजा करतात. पोरगा हंडे लडकी ब्युटीफुल करण्याची. तर हा माझा भाऊ आहे वेद. तर आज पहिल्यांदा असं झालं की आम्ही पंक्तीत बसलो खूप वर्षांनंतर. कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लग्नात अशी पंगत असायची, म्हणजे बसायची, खाली बसून जेवायची. प्रॉपर शेव बुंदीचं जेवण, वांग्याची भाजी. तर कसं वाटलं वेद पंक्तीत बसून खूप वर्षांनंतर? एकदम छान वाटलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आता भेटवतो तुम्हाला माझ्या मामाला. मामा आता जेंटलमॅन झालेला आहे, कारण मामाचं नुकतंच लग्न झालेलं आहे.
म्हणजे एक महिन्याच्या आसपास झाला आहे लग्न झालं आहे. तर मामा कसं वाटतं लग्न होऊन? हां सगळं चेंज सगळं चेंज झालं. तर बघूया अजून संसार चालू व्हायचा आहे. कसे कसे अनुभव येतात ते. खडकवासला बघितलेलं आहे. आणि मेन पार्ट लग्नाचा उरकल्यानंतर आमचे जे मेन सिनियर सिटीजन्स आहेत ते थोडीशी वामकुक्षी घेताना तिकडे सप्तपदी चालू होती आणि इथे आराम आणि खसखस पाहिजे वेळीला. लग्न झालेलं असूनही एक एकटा गोला खात असताना आईस कांडी जबाबदारी नावाची गोष्ट नाहीये. आबा आई काय म्हणते? मला सोडून कांडी खाऊन राहिले म्हणते. तुला काही गरज नाही मास्तरीला काय पाहिजे. मास्तरीला खायला पाहिजे. तो हुआ फिर आज का 2000 के आसपास. तो इधर फिर मतलब ऐसे शादी में ज़्यादा होता होगा ना ऐसा. जिधर शादी रही उधर जाने का. इसको बोलते धंदा. तुम्ही सरकारी जॉबच्या मागे लागले सगळे. आता बंद झालं म्हणून थोडीशी लाज नावाची गोष्ट नाही. लगेच गोला खाल्ल्यावर लगेच कुल्फीचा आस्वाद घेताना आताच तर भेटते म्हणून परत आणि तो एकटा आहे त्यामुळे जास्त मोकळेपणाने तो आस्वाद घेतोय. हो ना इकडे हो म्हण. झूठ बोलो झूठ बोलो झूठ बोलो. जोपर्यंत लग्न गाड्या उठण्याला लावत नाही पण तोपर्यंत लग्न झालं असं वाटतच नाही. गजब बेइज्जती है. ही सगळी तयारी झालेली होती नवरी आणि नवरदेव येण्याच्या आधी. त्यांच्या वेलकमसाठी सगळेजण उत्सुक आणि तयार होते छानपैकी. आमच्या मामींनी ही सगळी सजावट केलेली आहे. गाणे बंद करा आणि आपला आवाज बंद करा. उखाणा आहे आता जोरात. ननदबाईच्या आग्रहाखाती उखाणा घेते खास. रावांचं नाव असते राव नाही आता. रावाच्या आधी जोड काही नाव आलं पाहिजे. पहिलं पाऊल भाग पडते असं नाव आलं पाहिजे. मी समोर घेताय ना. ननदबाईच्या आग्रहाखाती उखाणा घेते खास. रावांचं नाव असते रावाच येऊन राहिला ना तुझं. रुको जरा सबर करो. तिचा मोठा उखाणा आहे. कोणीच बोलू नका आता. टेप करा रे. नणंदबाईच्या आग्रहाखातीर उखाणा घेते खास. रावांचं नाव असते सगळ्यांनी पण उखाणा काही सुचत नाही. नणंदबाई उखाणा काही सुचत नाही. सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आज नवीन जीवनाची करते सुरुवात. वेळेचं भान राखून करा आता काही. हर्षरावांचं नाव घेते आधी उपास असतो. हो म्हणते चला या. समोर समोर मनी आहे सुखी संसाराची आस. मृणाल तू फक्त गोळ हास. ये फंस गया सीएम. डबल म्हणा. मेहनत केली सजवायची. आमची शूटिंग घेऊ शकतो. हे बघा सगळे खूप मेहनती आहे. झेंडूचे फुलं गुलाबाचे फुलं सगळे रांगोळी काढणारे. झाडाचे पानं. बढिया. दोनच भाग कर. त्याच्यात कशात तरी नको. कोण जिंकते पहिले सगळ्यात पहिले ते. दिसलं नाही पाहिजे कोणाला कोणत्या ह्याच्यात टाकली. करू असं नेतृत्व त्याच्या मनामनात करून आला.
फोकस नाही आपण आपला साईड बिझनेस टाकलेला आहे. नवीन गेम म्हणजे कसा थोडाफार एकदम नवीन गेम समथिंग न्यू या व्हॉट मला एक्सपिरियन्स आहे. RCB हारली म्हणजे कोणी काय आला होता निर्णय दादा? तू जिंकू दिलं होतं बाबू. नाही तिची अंगठी बोटात फसलेली आली तरी मी बघून ठेवली. मन पहिली कन्या होईल तर देऊ आम्ही तुम्हाला. तू आणि दोघं जण हात तर धन्यवाद मित्र हो पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच एंटरटेनमेंट घेऊन येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून.